उन्हाळ्यात एवढी लाईट का जाते असा विचार तुम्ही नक्की केला असेल तर यामागे मुख्यतः दोन कारण आहे. पहिलं कारण म्हणजे की इतर ऋतूंपेक्षा आपण उन्हाळ्यामध्ये एसी, कूलर आणि पंखे रात्रंदिवस चालवत असतो आणि यामुळेच आपला जो एरियातील ट्रान्सफॉर्मर असतो त्याला आपण डीपी म्हणतो त्याच्यावर लोड येतो आणि या ओव्हरलोडमुळे हा डीपी स्वतःला वाचवण्यासाठी ट्रिप होऊन जातो. म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी हा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो वीज पुरवठा खंडित करतो आणि नंतर हा ट्रान्सफॉर्मर नॉर्मल टेम्परेचरवर आल्यावर आपल्या एरियातील लाईट आपोआपच येऊन जाते. आणि दुसरं कारण म्हणजे की वाढती उष्णता. आता उष्णता एवढी वाढली आहे की या उष्णतेमुळे सुद्धा अनेक वेळा ट्रान्सफॉर्मर ओव्हरहीट होतो आणि या ओव्हर हिटिंगमुळे सुद्धा तो स्वतःला ट्रिप करून टाकतो. आता जर या ओव्हर हिटिंगमुळे ट्रान्सफॉर्मरने स्वतःला ट्रिप केलं नाही तर तुमच्या एरियातील डीपीज जळून जाणार आहे आणि ही डीपी जळाल्यावर तुमच्या एरियातील लाईट 4-5 दिवस नक्कीच येणार नाहीये, कारण ही डीपी जळाल्यावर पूर्ण डीपीज ही बदलवावी लागणार आहे. त्यामुळेच हे डीपी स्वतःला वाचवण्यासाठी ओव्हरलोड आणि ओव्हर हिटिंगमुळे ट्रिप होऊन जातात आणि याच कारणामुळे उन्हाळ्यामध्ये अनेक वेळा लाईट जात असते. पण लाईट गेल्यावर आपण अनेक वेळा वायरमनला शिव्या घालतो. त्यामुळे नेक्स्ट टाइम लाईट गेल्यावर वायरमनला शिव्या घालू नका आणि महत्त्वाची माहिती शेअर आणि सेव्ह करायला विसरू नका.